आमच्या डीएस न्यूज 24 चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। नमस्कार, मी अश्विनी पुरी, डीएस न्यूज 24 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा। बदलापूर घटनेवरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच पेटले। या प्रकरणावरून विरोधकांनी सत्ताधारी पक्षातील आमदारांवर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे। महाविकास आघाडीकडून या प्रकरणावरून राज्य सरकारच्या विरोधामध्ये जोरदार निदर्शने करण्यात आली आहे। यावेळी सरकारच्या विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी देण्यात आली आहे। यातच आता येत्या 24 ऑगस्ट रोजी महाविकास आघाडीकडून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे। त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण पुढील काही दिवस चांगलंच पेटण्याची शक्यता आहे। अलीकडेच कोलकात्यातील डॉक्टर महिलेवर बलात्कार झाला, या प्रकरणाचे पडसाद संपूर्ण देशभर उमटले। त्यातच आता बदलापूरमधील एका शाळेत 2 चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच पेटले आहे। या घटनेमुळे संपूर्ण बदलापूर रेल्वे स्टेशनवर आंदोलक उतरले होते। यावेळी आंदोलकांनी आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी केली आहे। दरम्यान या घटनेच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीकडून आता येत्या 24 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे। महाविकास आघाडीतील घटक पक्ष काँग्रेस, शिवसेना, ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट हे तीनही पक्ष दिवसभर चालणाऱ्या बंदमध्ये सहभागी होणार आहेत। या संदर्भात नुकतीच मुंबई महाविकास आघाडीची बैठक पार पडली आहे। डीएस न्यूज 24 साठी अश्विनी पुरी, मुंबई। अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा डीएस न्यूज 24। तोपर्यंत मी अश्विनी आपली रजा घेते। नमस्कार।